दादा खिंडकर हा आज सरेंडर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती आणि आपण बघू शकता की दादा खिंडकर हा गाडीमधून दाखल झालेला आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तो दाखल होतोय। एक मिनिट सर कसं दादा खिंडकर बीडच्या एसपी ऑफिसमध्ये आज सरेंडर करण्याची शक्यता आहे। ते सध्या या ठिकाणी दाखल झाले। दादा खिंडकरचा मारहाण करतानाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला। व्हायरल व्हिडिओ नंतर खिंडकरवर बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। मारहाण आणि घरावर हल्ला केल्याप्रकरणी दादा खिंडकरवर गुन्हा दाखल झालाय। दादा खिंडकर धनंजय देशमुख काय सांगशील मित्रा सरेंडर करतो। तर हा दादा खिंडकर आहे ज्याच्यावरती एका घरावर हल्ला करणे, एका व्यक्तीला मारहाण करण्याचा सुद्धा आरोप आहे आणि त्याला आता सरेंडर केलेला आहे।